काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना जाणीवपूर्वक मी आज भेट घेतली, कारण मी महाविकास आघाडीच्या माध्यमातून विधान परिषदेला मला उमेदवारी मिळाली होती. शिवसेनेसोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, आणि मला वाटतं निवडून आल्यानंतर तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाची भेट घेणं माझी जबाबदारी, माझं कर्तव्य आहे. मी जसं पवार साहेबांना भेटलो तसंच आज हर्षवर्धन सपकाळसाहेब काँग्रेस प्रदेशाचे अध्यक्ष यांची भेट घेतली. सदिच्छा भेट होती. नाराजी, व्यक्तिगत नाराजी त्यांची किंवा माझं असायचं काही कारणच नाही. हा पक्षाचा मुद्दा आहे. त्यांनी पक्षाची भूमिका मांडलेली होती, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडलेली होती. त्यामुळं व्यक्तिगत त्यांनी माझ्यावर किंवा मी त्यांच्यावर नाराजी असण्याचं काही कारण असायचं काही कारणच नाही. कारण ते त्यांचा पक्ष म्हणून काम करतात, मी माझा पक्ष म्हणून काम करतो. राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरती शाही खरं तर अशा पद्धतीनं हा प्रकार चुकीचा आहे. विकास लवांडेंनी मांडलेली भूमिका काही चूक आहे अशातला काही भाग नाही. कारण वारकरी संप्रदाय हा या महाराष्ट्राला नव्हे तर देशातील एक वेगळ्या प्रकारचा संप्रदाय आहे. मग संतांचे विचार, संत तुकोजी महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, नामदेव महाराज असतील, चोखा महाराज असतील, सावतामाळी महाराज असतील, ह्या सगळ्यांचे विचार वारकरी संप्रदायाच्या मार्फत रुजवण्याचं काम वारकरी करतात. आताच्या घडीला काही वारकरी संप्रदाय हा सहिष्णू आहे, सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे, समाजाचा विचार करणार आहे. परंतु आता या वारकरी संप्रदायामध्ये काही प्रतिगामी शक्ती घुसलेली, हे काही चूक आहे अशातला काही भाग नाही. कारण ही मंडळी सरळ एका पक्षाचा प्रचार करते. मला वाटतं वारकऱ्यांना सगळे सारखे असले पाहिजे. हा वाईट तो चांगला असण्याची काही गरज नाही. हीच वारकरी संप्रदायाची परंपरा आत्तापर्यंत महाराष्ट्रातील संतांनी सांभाळलेली आहे. ती सांभाळली जात नाही अशी भूमिका विकास लवांडेंनी मांडली. त्याच्यात काही चूक आहे असं मला वाटत नाही. आणि म्हणून आणि समजा मांडली ती मला चूक वाटली असेल एखाद्या वेळेस, तर मला असं वाटतं त्या भूमिकेला मी विरोध करून तशाच पद्धतीनं वारकरी पद्धतीनं सांगू शकतो. त्याला शाई टाकण्याने वगैरे काय फरक पडणार त्याला. उलट या गोष्टी खरं तर जे महाराज आता काय चापलूसी करतात स्पष्ट बोलायला काय हरकत आहे. त्याला काय घाबरायची गरज आहे. करतातच ना. स्पष्ट सांगायचं तर भारतीय जनता पार्टीची चाकरीच करतात बरेच वारकरी संप्रदायातले लोक. सर, संभाजीनगरमध्ये निदा खान आणि MIMचं कनेक्शन असल्याचं सध्या चर्चा सुरू आहे. आणि त्यात संजय शिरसाट यांनी पण पत्र दिलं की SITच्या मार्फत चौकशी व्हायला हवी, कारण ज्या नगरसेवकाच्या घरात ती सापडली आहे त्याचे बॅनर्स आता लागतात आणि ओबीसी इथे आज येत आहेत त्याची पण माझ्या माहितीप्रमाणे जर अशा पद्धतीने MIM सपोर्ट करत असेल तर कारवाई करायला संजय शिरसाट सत्तेमध्ये त्यांच्या पक्षाला कोणी थांबवलेलं आहे. खरं तर ती येऊन इथं लपली, नाशिकहून पळून कशी आली. इतके दिवस पोलीस झोपलेले होते का? देवेंद्र फडणवीसांचे आणि शिंदेंचे जे सरकार आहे त्यातले पोलीस झोपलेले आहेत का? आणि म्हणून खऱ्या अर्थानं पोलिसांचं दुर्लक्ष या सगळ्या बाबीमुळं ती मुलगी इतक्या दिवस गायब कशी राहते. आता MIM करा, आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. जर कोण त्याच्यात आरोपी असेल, MIMचा नगरसेवक काय अन्य कोणी नेता त्याच्यावर कारवाई करावी. पण याला पोलीससुद्धा जबाबदार आहे, तेवढंच सत्य आहे. नगरसेवक ज्या नगरसेवकाला आता अटक झाली या निदा खान प्रकरणामध्ये त्याचे बॅनर्स सगळ्या संभाजीनगरात आले वेलकम करणार आहे. त्यामुळे कुठेतरी सरकारचाच पाठिंबा, म्हणजे आपण MIMला बी टीम म्हणतात भाजपची, तर हे म्हणूनच इथे इम्तियाज हे बा MIM भाजप आणि शिंदेगड एकमेकाला परस्पर पूरक काम करतात. हे मुस्लिम बांधवांना चुचकारतात, हे हिंदू बांधवांना चुचकारतात, बाकी सगळ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात. हे त्यांचं सातत्यानं चालू आहे. नुसते संभाजीनगरात नाही, महाराष्ट्रात चालू आहे. हो नाही, मी संभाजीनगरातून बऱ्याच लोकांच्या मराठवाड्यातून मला फोन आलेले की बँकामध्ये नोटा उपलब्ध नाही आहे 500च्या. लग्न सराई आहे 14 तारखेला शेवटची तीच आहे. लोकांना चलनाची आवश्यकता असते, कॅश. सगळेच काय डिजिटल ऑनलाईन पेमेंट नाही करू शकत. काही गोष्टी चलनला आवश्यक असतं आणि ते चलन
अतिशय कमी प्रमाणात मी तिथल्या लीड बँकेचे जे सगळे प्रमुख आहे मराठवाड्याचे त्यांच्याशी बोललो. मी RBIला त्या संदर्भात संपर्क साधतो आहे. मी ट्विटच्या माध्यमातून RBIला मी टॅग केलेलं आहे आणि मला असं वाटतं या विषयाकडे लवकर लक्ष देण्याची गरज आहे. सर, मराठी भाषेसाठी सध्या रिक्षावाल्यांसाठी जे चाललं होतं की मराठी भाषा शिका वगैरे, पण मूळ मराठी जी विद्यार्थी मुलं आहेत किंवा मराठी भाषिक विद्यार्थी आहेत 80,000 विद्यार्थी यावेळेला 10वीच्या परीक्षेमध्ये मराठी विषयामध्ये नापास झाले आणि ज्यांची दुय्यम भाषा मराठी आहे म्हणजे ते हिंदी भाषिक आहे असे 13,000 विद्यार्थी, पण ज्यांची भाषा आहे 80,000 विद्यार्थी नापास होत आहेत. म्हणजे शिक्षण व्यवस्था पोहोचत नाही व्यवस्थित की काय असं घडतंय त्याच्यामुळे मराठीकडे दुर्लक्ष केलं जात आहे. मला असं वाटतं आपलंच या भाषेकडं दुर्लक्षाला कारणीभूत आहे. मराठी भाषा म्हणजे काय साधी भाषा नाही आहे. ज्याला वाघिणीचं दूध म्हणता येईल असे मराठी भाषा आहे. आणि मला वाटतं नुसतं मला भाषा येणं म्हणजे मला परीक्षा देता येणं असा त्याचा अर्थ होत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं या भाषेकडं या भाषेच्या अभ्यासाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं आणि म्हणून अशा पद्धतीनं निकाल आलेले. मला असं वाटतं येणार काळात सुधारण्यासाठी राज्य सरकारला योग्य ते प्रयत्न केले पाहिजे. जय पवार काल म्हणतात की 2029ला मुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील. मला असं वाटतं देवेंद्र फडणवीसांना त्यांनी विचारलं की एवढं विचारा फक्त त्यांना. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.